तुला पुढचं शिकायचंय, करतेस ना साईड बाय साईड जॉब, तर तू तुझी फीज पण भर. सो असं ही मेड मी स्टँड लाईक स्ट्रॉंग, की तुला त्या फील्डमध्ये जायचं ना, तर तुला स्वतःला तसं तयार करायला हवं. सो इंटिरियर डिझायनिंग हे मेल डॉमिनेटिंग फील्ड म्हणतात, राईट. तर तू ह्या फील्डमध्ये तुला काय काय चॅलेंजेस येतात? भरपूर चॅलेंजेस येतात. मी रोज माणसांमध्येच असते. माझ्या 2 स्टाफ सोडल्या तर वी आर ऑल इन टू मेन. सो टीम बिल्डिंग करताना कुठल्या एक व्हॅल्यूला जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो? आता टीम बिल्डिंग करताना जसं मी डिझायनर आहे, सो आय चूज डिझायनर्स ओनली. तर ही पॉझिटिव्ह माइंडसेट कुठून येतो तुझ्यामध्ये? I think every business person should have a positive mindset and keep a smile, because smile is the key to everything. पण रील वगैरे जे काढतो त्यात फक्त धनश्री जातीये साईटवर उभी राहते, लोकांना असं असं करून कामं सांगते, घरी येते, विषय संपला. नाही, पण त्याच्या मागे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणालाच दिसत नाही. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. सो आजच्या आपल्या गेस्ट खूप स्पेशल आहेत. धनश्री साखरेबरे हे त्यांचा आजचा पॉडकास्ट, सेकंड पॉडकास्ट आहे. सो त्यांनी आत्ता विरा फाउंडेशन प्रस्थापित केलेलं आहे. विरा फाउंडेशनच्या सन्माननीय मार्गदर्शक. गेल्या 10 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत इंटिरियर डिझायनरच्या, आणि लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्स मधून इंटिरियर स्टायलिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यांनी अनेक आर्किटेक्चरल कंपनीमधून अनुभव घेत स्वतःचं वेंड्यूर इंटिरियर अँड लँडस्केप ही एक कंपनी सुरू केली आहे. आपल्या प्रवासात त्यांनी सातत्याने स्वतःला सिद्ध केले, महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलेत, आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. सो त्यांनी हे दाखवून दिले की जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही स्त्री आपलं स्वप्न पूर्ण करू शकते. सो धनश्री, मनापासून स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. आजचा तुझा सेकंड पॉडकास्ट आहे. हो. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. ओके. आणि फर्स्ट टाइम इट वॉज लिटल बिट ऑफ हे म्हणजे थोडंसं हे होतं कॉन्शियस, पण आता इट्स कम्फर्ट. आणि तुमच्यासोबत तर आहेच एक्सपिरियन्स. ऑलमोस्ट आपण 6 वर्ष झालं पण एकत्र काम करतो. राईट. सो पॉडकास्ट सुरू करायच्या आधी छोटीशी गिफ्ट आहे. जे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत श्री स्वामी जेम्स, त्यांच्याकडनं तुला ही छोटीशी एक गिफ्ट आहे. अरे वा, थँक्यू सो मच. आणि ही MLA ग्रुप तर्फे एक छोटीशी गिफ्ट. थँक्यू सो मच. सो होपफुली नेक्स्ट टाइम जेव्हा तू येशील तेव्हा एक छोटीशी बॅग भरून घेऊन जाशील. हो, नक्की. सो सुरुवात करूया. येस, ॲब्सोल्युटली. इंटेरियर डिझायनिंग मध्ये तुझं पहिलं पाऊल कसं पडलं? ॲक्च्युली मला कुठल्या तरी कलेच्या क्षेत्रात जायचं होतं, बिकॉज लहानपणापासून अभ्यासाकडे कधी कमी कल होता आणि काहीतरी आर्टिस्टिक गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट जास्त होता. सो मी त्याच्यातच जास्त असायचे. आणि वेन आय ग्रू अप तर मला असं वाटलं की आय शुड गो इन सम आर्टिस्टिक फील्ड, तर फॅशन म्हणा किंवा इंटिरियर म्हणा, आणि आय चोज इंटिरियर. सो असं माझं इंटिरियरमध्ये प्रवास सुरू झाला. ओके. सो इंटिरियर डिझायनिंग हे मेल डॉमिनेटिंग फील्ड म्हणतात, राईट. तर तू ह्या फील्डमध्ये तुला काय काय चॅलेंजेस येतात? भरपूर चॅलेंजेस येतात. मी रोज माणसांमध्येच असते. माझ्या 2 स्टाफ सोडल्या तर वी आर ऑल इन टू मेन, आणि माझे लेबर्स असतात. सो डिफरंट क्लास ऑफ मेन असतात, राईट फ्रॉम द लेबर्स टू आवर क्लायंट्स हू आर हायली एज्युकेटेड. तर प्रत्येक वेळेस त्यांच्याशी डील करताना सेफ्टी बाळगावी लागते. परत खूप स्ट्रॉंग उभं राहावं लागतं, कारण समोरच्याला असं बिलकुल चालून म्हणजे दाखवून नाही शकत आपण की कुठेतरी डगमगतोय किंवा कॉन्फिडन्स कमी होतोय. यू हॅव टू स्टँड स्ट्रॉंग, अँड वेन यू गिव्ह दॅट स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स हू इज देअर इन फ्रंट ऑफ यू, देन इट्स नथिंग लाईक दॅट. सो भरपूर स्ट्रॉंग राहून आणि असं रोजचा माझा प्रवास असतो या फील्डमध्ये. रोज वेगळे चॅलेंजेस असतात कधी, आणि लेबर्सला हँडल करणं इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग, कारण ते अनएज्युकेटेड क्लास असतो. सो त्यांच्याशी प्रेमाने बोला, रागाने बोलला तर हातातनं काम टाकून निघून जाईल. देन आय हॅव टू डील विथ द क्लायंट, त्यांचे टँट्रम्स, कोणी पेमेंट्सला त्रास देतं. सो इट इज ऑल, म्हणजे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड आपण म्हणतो, तसंच आहे ते. मागच्या गोष्टी दिसत नाहीत. असं बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंज आहे. हो, प्रत्येक. सो यू हॅव मेन्शन्ड दॅट युअर फादर इज ऑल्सो इन दिस सिमिलर फील्ड. येस. तर त्यांचं कसं मार्गदर्शन मिळालं तुला? ही वॉज इन टू कन्स्ट्रक्शन, ही इज नॉट देअर नो मोर नाव. सो ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होते, आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे
मला जास्त असं नाही, बट मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, ही वॉज द वन हू सपोर्टेड मी टू टेक द फील्ड. मी ॲक्च्युली डिप्लोमा केला. माझ्या आईचं असं म्हणणं होतं की एक आपली मेंटॅलिटी असते की नाही 11वी-12वीच करायची आणि मग पुढे जायचं. बट देन ही वॉज लाईक की तिला जर करायचं असेल तर लेट हर डू इफ शी इज कॉन्फिडंट. अँड देन अकॅडमिकली आय वॉज व्हेरी साऊंड अँड गुड इन कॉलेज, नॉट इन स्कूल पण इन कॉलेज. त्याच्यानंतर मग आय कॉट माय ट्रॅक आणि मग ते मला नेहमी सपोर्ट केलं. बट हिज सपोर्ट वॉज इन अ डिफरंट वे. ते सेम फील्डचे किंवा सिमिलर फील्डचे असल्यामुळे त्यांनी असं कधीच नाही म्हणाले की मी तुला जॉब लावून देतो, माझ्या ओळखीने तू जॉब कर. नाही, तुला जॉब करायचा आहे, तू शोध. तुला काही अडचण आली तर मी सांगेन तुला, बट तुला मी जॉब नाही शोधून देणार. आफ्टर दॅट ऑल्सो टिल माय डिप्लोमा ही वॉज द वन हू पेड माय फीज किंवा माझं हे. पण डिग्री तुला पुढचं शिकायचं आहे, करतेस ना साईड बाय साईड जॉब, तर तू तुझी फीज पण भर. सो असं ही मेड मी स्टँड लाईक स्ट्रॉंग की तुला त्या फील्डमध्ये जायचं ना, तर तुला स्वतःला तसं तयार करायला हवं. सो असं नाही की मी आहे तू कर, मी आहे पण इन अ डिफरंट वे. बरोबर, असं. बरोबर. सो वेंड्युरा इंटिरियर अँड लँडस्केप ही तुझी स्वतःची कंपनी आहे. हो. तर त्याच्या मागची प्रेरणा कशी होती किंवा कसं ब्रँड डेव्हलप झाला तो? येस. सो 3 to 4 years मी माझं स्वतःचं मी आर्किटेक्टसोबत प्रॅक्टिस चालू केलं इन डिफरंट फर्म्स. कारण आमच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम युअर थेरॉटिकल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आम्ही वेगवेगळ्या आर्किटेक्टसोबत जॉब करत आम्ही ह्या फील्डमध्ये मी एक्सपिरियन्स घेत गेले. आणि वन्स आय थॉट, माझं बिझनेस माइंडसेट होता आय हॅव टू डू अ बिझनेस ओनली. कारण घरामध्ये माझे वडील वगैरे सगळे बिझनेस, कझन्स अँड ऑल आर इन टू जॉब. आणि माय माइंडसेट वॉज दॅट आय हॅव टू डू अ बिझनेस ओनली. तर बिझनेस माइंडसेटमुळे मी म्हटलं की आय एम गोइंग टू एंटर इन टू अ बिझनेस. सो माझ्या बाबांनी मला तसं मेंटली तयार केलं की तू बिझनेस सुरू करतीये, नो डाऊट, बट तुला त्याच्यामध्ये असं नाही की तुला काम मिळेलच. 6 महिने घरात बशील, 1 वर्ष घरात बशील, बट यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड की आपल्या हातात काम नसणार आहे. आणि हळूहळू तुझं जसा विश्वास बसेल तसं तुझं काम वाढत जाईल. सो मी त्या तयारीनेच गेले. बट आय वॉज लकी इनफ की फर्स्ट 3 monthsमध्येच मला क्लायंट्स मिळाले आणि लोकांनी विश्वास ठेवला. आणि बिझनेसमध्ये विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आपण दुसऱ्याचा ठेवणं आणि दुसऱ्यांनी आपल्यावर ठेवणं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट जे आपण ट्रस्ट बिल्ड करणं. सो मी ते हळूहळू करत गेले. आणि मग आय थॉट की नाव आय कॅन गिव्ह अ नाईस नेम टू माय कंपनी. सो माझं जे कंपनीचं नाव आहे ते माझ्या हजबंडनी सजेस्ट केलं, वर्ड्युअर इंटिरियर्स आणि लँडस्केप. सो दॅट मीन्स वर्ड्युअर मीन्स लक्झरी, आणि इंटिरियरमध्ये हॅव्हिंग लक्झरी इन एव्हरी प्रोजेक्ट दॅट आय डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो असं माझी कंपनी मी स्थापित केली. वा, सुपर. सो यू डीड युअर स्टायलिंग कोर्स फ्रॉम लंडन. येस. लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्स. राईट. तर इंटरनॅशनल एक्सपोजर कसा होता तुझ्यासाठी? येस. ॲक्च्युली लंडन स्कूल ऑफ ट्रेंड्समधनं मी स्टायलिंग केलं. दॅट वॉज आय गॉट अ स्कॉलरशिप. मी जिथे बाबा माझे वारल्यानंतर मी इंटिरियर कॉलेजेसमध्ये लेक्चरशिप करायचे. आणि व्हॅन आय वॉज डुईंग लेक्चरशिप आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी ऑफ अ स्कॉलरशिप फॉर स्टायलिंग कोर्स इन लंडन. सो मी ते स्कॉलरशिप घेऊन तिथे गेले. आणि तिथली काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते अपार्ट फ्रॉम व्हॉट वी डू इन इंडिया. इंडियामध्ये आम्हाला फर्निचरपासून सगळं डिझाईन करावं लागतं. वेअरॅज इन लंडन यू हॅव फर्निचर रेडी, यू जस्ट हॅव टू स्टाईल इट, पुट इट इन द राईट वे. सो स्टायलिंग इज ऑल अबाउट आर्टिफॅक्ट्स, अपॉल्स्ट्री, डेकोर आयटम्स. आणि आपल्या इथे वी लाईक from the furniture also we make on site. So there are 2 different traditions. So you can say that was what I got polished मी तिथे गेल्यावर. असं. Super. So you said you believe in the power of smile. A smile is the best tool. तर ही पॉझिटिव्ह माइंडसेट कुठून येतोय तुझ्यामध्ये? I think every business person should have a positive mindset and keep a smile because smile is the key to everything. So smile जी असते आपली that is the key to everything. So जेव्हाही आपण समोरच्याला आपलंसं करायचं असेल आपल्याला, तर म्हणजे आपलंसं इन एनी वे, बिझनेसमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचं आरोगन्स दाखवणं किंवा तुमचं ॲटिट्यूड दाखवणं विल नॉट टेक यू अ लॉंग वे. वेन यू हॅव दॅट स्मित हास्य आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्याकडे असतं किंवा समोरच्याला ग्रीट करणं त्या पद्धतीने, सो दॅट विल गिव्ह यू ऑटोमॅटिकली थिंग्स दॅट यू हॅव ऑन युअर वे. असं. बरोबर. सो डिझायनिंग फॉर द क्लायंट फ्रॉम डिफरंट जिओग्राफिकल आणि कल्चर, यामध्ये डिझायनिंग थिंकिंग कसं डेव्हलप होतं तुमचं? डिझायनिंग जॉग्राफिकली म्हटलं तर आम्ही आता फक्त पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर मुंबईत म्हणा
किंवा कर्नाटकमध्ये म्हणा, अशा बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट्स केले आहेत. इवन UK मध्ये पण मी आता रिसेंटली एक प्रोजेक्ट केला. सो कसं असतं की प्रत्येक जॉग्राफिकली इफ यू थिंक तर प्रत्येक स्टेट सिटीमध्ये जॉग्राफिकल कंडिशन्स डिफरंट असतात. फक्त मुंबईचंच घेतलं तर तिथे ह्युमिड क्लायमेट असतं, त्यामुळे क्लायमेटमध्ये भरपूर मॉइश्चर असतं. तर तिथे काम करताना आम्हाला जे मटेरियल्स असतात त्याची क्वालिटी वेगळी घ्यावी लागते. वॉटर रेझिस्टंट मटेरियल्स घ्यावे लागतात, परत भरपूर ठिकाणी वॉटरप्रूफिंग करून घ्यावं लागतं. सो असे भरपूर जॉग्राफिकली आम्हाला गोष्टी काम कराव्या लागतात. अँड डिझायनिंग इफ यू सी, मुंबई होम्स आर व्हेरी कॉम्पॅक्ट, छोटे छोटे घरं असतात. तर तिथे डिझायनिंग करताना पण मल्टीपर्पज यूज कसा होईल प्रत्येक स्पेसचा किंवा प्रत्येक फर्निचरचा, हेही आम्हाला पाहावं लागतं. सो प्रत्येक फर्निचर डिझाईन करताना आम्हाला त्याच्यामध्येच टीव्ही युनिट, त्याच्यामध्येच डायनिंग टेबल, त्याच्यामध्येच सेंटर टेबल, असं सगळं एकाच गोष्टीमध्ये आम्हाला द्यावं लागतं आणि सजेस्ट करावं लागतं, कारण की त्यांना सगळ्या गोष्टी हव्याही असतात आणि जागाही हवी असते. सो असं आम्हाला सिटी वाईज, स्टेट वाईज आम्हाला हे करायला लागतं. आणि वेन आय वर्कड रिसेंटली ऑन अ प्रोजेक्ट इन UK, सो मी ते व्हर्च्युअली काम केलं त्यांच्याकडे. सो अगेन इथे काम करताना मला फर्निचर बनवून द्यावं लागतं, पण तिथे काम करताना मी फर्निचर घेऊन दिलं त्यांना. आय जस्ट बॉट इट फॉर देम अकॉर्डिंग टू माय डिझाईन अँड थीम. मग त्यांना तसं प्लेस करून दिलं अँड देन माय जॉब देअर वॉज स्टायलिंग. सो मी व्हर्च्युअली इथून त्यांना सगळं करून दिलं. सो असं आम्हाला स्टेट, कंट्री वाईज, सिटी वाईज वेगवेगळ्या चॅलेंजेस असतात. आणि डिझायनिंगचं म्हणाल तर डिझायनिंग इज नथिंग बट क्रिएटिव्हिटी. सो आम्ही असं 9 to 6 जॉब सारखं नाही करू शकत, गेलो आणि करा आणि या, असं नाही. वी नीड दॅट पीस ऑफ माइंड वेन वी आर डिझायनिंग. आणि शांतता किंवा छान असं एक अटमॉस्फिअर, वातावरण लागतं अराउंड आपल्या. बरोबर. सो ते आमचं डिझायनिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट राहतं. सो आता तू क्रिएटिव्हिटी बद्दल बोललीस. राईट. इंटिरियरमध्ये क्रिएटिव्हिटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. करेक्ट. सो त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट अजूनही जास्त इम्पॉर्टंट असतं, की क्लायंटने टाइम दिला असो, तेवढ्या टाइम मध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी करून दाखवायची असते. बरोबर. सो तो बॅलन्स तुम्ही कसं सांभाळता? प्रत्येक वेळेस आम्हाला कसं असतं की एखादा प्रोजेक्ट फायनल झाला तर त्याच्या 15 days नंतर वी हॅव टू गिव्ह देम द 3D डिझाईन्स. ओके. तर त्या 15 days आम्हाला प्रत्येक गोष्ट ब्रेनस्टॉर्म करून ते डिझायनिंग, क्लायंटची टेस्ट काय आहे ती समजून घेऊन त्यानुसार डिझाईन करायला लागतात. सो एव्हरीथिंग हॅज अ प्रोसेस. पहिली प्रोसेसमध्ये मी स्वतः त्या क्लायंटच्या नीड्सनुसार, त्या घरानुसार मी स्केचिंग चालू करते, हँड स्केच. माझे हँड स्केचेस झाले फायनल, जेव्हा आय फील की दिस इज द टाइम आय शुड फॉरवर्ड इट फॉर डिझायनिंग, मग मी ते माझ्या टीमला पास ऑन करते फॉर कम्प्युटराइज डिझायनिंग. मग 3Dमध्ये ते कन्व्हर्जन होतं, मग त्यात भरपूर चेंजेस होतात. ह्यासाठी आम्हाला क्लायंटकडनं आम्ही 15 to 20 days टाइम घेतो. बऱ्याचदा क्लायंटला वाटतं की एवढा वेळ का, पण वी आर नॉट डुईंग अ कॉपी पेस्ट वर्क. इथून बघितलं तिथे टाकलं, नो, वी आर डिझायनर्स, वी आर नॉट अ कॉन्ट्रॅक्टर. सो आम्ही डिझाईन करताना प्रत्येक घरात आम्ही जेव्हा शिरतो तेव्हा त्या घराचं डिझायनिंग तिथेच स्टार्ट होतं की इथे काय येणार, इथे कसे कलर कॉम्बिनेशन्स यूज करायचे आहेत. सो वी सी विथ दॅट पर्स्पेक्टिव्ह. तर मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट बऱ्याचदा क्लायंटला समजवणं की आता इतका वेळ लागणार आहे किंवा हे होतं आहे. बऱ्याचदा क्लायंट्सचे पेशन्स संपतात कधी कधी, म्हणजे इन दॅट 15 days पण दे लीव अस की यू आर टेकिंग टू मच ऑफ टाइम, बट वी कॅनॉट फोर्स आवर सेल्फ, वी वॉन्ट टू गिव्ह यू द बेस्ट. सो इट विल टेक टाइम अँड इट इज क्रिएटिव्हिटी, इट्स नॉट समथिंग जस्ट बाय अँड कीप. राईट. असं. सो तसे आम्हाला ते चॅलेंजेस येतात आणि तसं आम्ही क्रिएटिव्हिटी आमची हे करतो. आणि आम्ही आमच्या ऑफिसमध्ये खूप छान मूड क्रिएट करतो. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही असे व्हाईट लाईट्स वगैरे नाही बघणार, यू विल सी ऑल वॉर्म लाईट्स आणि विथ लॉट्स ऑफ प्लान्स अराउंड. आणि आमच्या इथे एक बॅकग्राऊंडला म्युझिक कॉन्स्टंट चालू असतं. त्याच्यामुळे मी, माझी टीम, आम्ही सगळे मोटिवेटेड राहतो. आम्ही सगळे छान आवडीने काम करतो. आणि मी आमच्या टीमला पण असं कुठे कंपल्शन नाही केलंय की यू हॅव टू कम ॲट 9 अँड यू हॅव टू लिव्ह ॲट 6. तुम्ही 11ला जरी आलात तरी आय हॅव नो प्रॉब्लेम. मी जे काम सांगितले तेवढं मला करून द्या, दॅट्स इट. बट बी कम्फर्टेबल अँड आपलं म्हणून करा. बरोबर. असं. बरोबर. सो तू जेव्हा टीम बद्दल बोलतेस, ऑफिस बद्दल बोलतेस, सो टीम बिल्डिंग करताना कुठल्या एक व्हॅल्यूला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं? आता टीम बिल्डिंग करताना जसं मी डिझायनर आहे, सो आय चूज डिझायनर्स ओनली. कंपल्सरी आम्ही कुठलंही असं मला आवड आहे म्हणून मी करेन, वी कांट डू दॅट, बिकॉज टेक्निकल नॉलेज असणं हे खूप गरजेचं असतं. सो माझी टीम निवडताना पण प्रत्येक व्यक्तीमधनं वेगवेगळं एखादं टॅलेंट आपण बघतो. somebody is good at designing, somebody is good at handling projects, somebody is good at handling clients. So I have to take
दोज थिंग्स फ्रॉम दॅट इंडिव्हिज्युअल. एकामध्ये मी सगळं एक्सपेक्ट करू शकत नाही, बिकॉज प्रत्येकजण शिकायसाठी आपल्याकडे येत असतो, किंवा प्रत्येकजण एक्सपिरियन्स जरी घेऊन आला तरी एका स्पेसिफिक फील्डमध्ये एक्सपिरियन्स घेऊन आलेला असतो. सो मला त्यानुसार त्यांना ग्रूम पण करावं लागतं आणि माझी टीम त्यानुसार बिल्डही करावी लागते. आणि अगेन ॲज यू सेड की क्रिएटिव्ह माइंड्स असतो आम्ही, सो दे आर ऑल्सो क्रिएटिव्ह माइंड्स. तर मी त्यांच्यावरती प्रेशराईज करणं किंवा बंबार्डिंग थिंग्स ऑन देम इज नॉट राईट. सो आय हॅव टू, त्यांच्या कलेनी मला भरपूर गोष्टी घ्याव्या लागतात. त्यांचे काही इश्यूज पण असतात, हे असतं ते असतं. सो टीम बिल्ड करताना ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतं की लक्षात ठेवणं. आपण आपला स्वार्थ बघतो, नो डाऊट, माझ्यासाठी तू काम करायचंय, मला हे हवंय, द्यायचंय, बट ॲट द सेम टाइम ती किती कम्फर्टेबली माझ्यासोबत काम करणार आहे, ती मला तिचा टाइम खरंच देतीये का उगाच पाट्या टाकायची कामं करते, आता आलो ना कामं करा पटापट आणि निघून जा. नाही, आय वॉन्ट आउटपुट ॲट द सेम टाइम. सो आय नीड टू टॅकल विथ दॅट वे, म्हणजे प्रेमाने टॅकल करणं, त्यांना आपलंसं करून घेणं, विश्वासात घेणं, त्यांना बूस्ट करणं. जर काही शिकायचं असेल तर नाही तू शिक, मी आहे ना, मी करते, मी हे देते. सो असं करत करत त्यांना प्रेम, सी लव्ह इज द थिंग दॅट यू कॅन गेट एनिथिंग. सो असं मी त्यांच्याशी टॅकल करते माझ्या टीमशी. सो आता वास्तुशास्त्राचं पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे आताच्या घडीमध्ये. बरोबर. लोक इंटेरियर करायच्या आधी वास्तू व्हिजिट करतात किंवा वास्तुशास्त्रज्ञाला बोलवतात. राईट. तर तुम्ही ते मॅनेज कसं करता? बेसिकली बेसिक वास्तूज हे आम्ही पण शिकलेलो आहोत आमच्या इंटिरियरच्या ह्याच्यामध्ये, सिलेबसमध्ये. सो बेसिक वास्तू आम्ही क्लायंटला विचारतो. सर दे आर लाईक, आणि काय होतं आजकाल एव्हरीबडी स्टेज इन अ अपार्टमेंट. फ्लॅटमध्ये काय होतं, 50% पेक्षाही कमी वास्तू फॉलो होऊ शकते. कारण एकतर आपण हवेत राहतो, पहिली गोष्ट, आपण पृथ्वीवर नाही. सो तुम्ही तिथेच तुमची 20-40% वास्तू यू डोंट हॅव टू कन्सिडर. आफ्टर दॅट भरपूर सारे चेंजेस जे अलाउड नाही होत, बाहेर एक्सटर्नल चेंजेस आर नॉट ॲट ऑल अलाउड. आतले टॉयलेट्स, बाथरूम हे प्लेस्ड असतात. सो वी कॅन जस्ट डू रेमेडीज देअर. आणि रेमेडीजसाठी मग बरेचसे क्लायंट करतात, नाही करत. आणि आजकालचा IT क्राऊड वगैरे आहे, दे डोंट बिलीव्ह सो मच. जस्ट काही पोझिशनिंग जे बेसिक असतात ते करून द्या, आम्ही ते करून देतो. बट खूप जर वास्तूचं तुम्हाला कोणी हवं असेल तर वी हॅव कनेक्ट्स विथ अदर वास्तू एक्सपर्ट्स. मग आम्ही त्यांना इंटरफिअरन्स करतो अँड वी टेक कन्सल्टेशन फ्रॉम देम टू द क्लायंट, आणि मग आम्ही तसं प्रोसीड करतो. ओके. सो आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात, ट्रेंड्स कसं येतात, स्वतःला तू अपडेट कशी ठेवतेस? अपडेट आमच्या फील्डमध्ये ना रोज काहीतरी येतं. एव्हरी डे देर इज समथिंग ऑर दी अदर. सो अपडेटिंग युअर सेल्फ फ्रॉम डिफरंट मार्केट्स. आम्ही मार्केट व्हिजिट्सला जातो, टिंबर मार्केटमध्ये सिलेक्शन्स असतात आमचे. सो तिथे काही ना काहीतरी आम्हाला नवीन मिळतंच. बऱ्याचदा भरपूर सारे एजन्सीज आपल्या ऑफिसवरती येऊन इंट्रोड्यूस करतात त्यांचे मटेरियल्स, काय नवीन आहे काय नाही मार्केटमध्ये, हाऊ यू कॅन डू इट, हाऊ इज द अप्लिकेशन ऑफ दॅट. टेक्नॉलॉजी इफ यू से, सो इंटिरियर इज अ फील्ड जिथे ना जसं फॅशन आहे की जुनी फॅशन परत येत राहते. राईट. सो इट्स अ सायकल. सो सेम इट इज इन इंटिरियर्स. बट इंटिरियर्समध्ये काय राहतं की देर आर थीम्स विच पीपल वॉन्ट. तुम्हाला ट्रेडिशनल आवडत असेल, मला बोहो आवडत असेल, त्यांना सेंटॉरनी आवडत असेल. सो त्या थीम्सनुसार आम्हाला त्यांचं घर डिझाईन करावं लागतं. आणि टेक्नॉलॉजीमध्ये मग आपल्याला काही लाईट फिटिंग्स असतात. आजकाल यू कॅन ऑपरेट इट फ्रॉम युअर मोबाईल फोन. तुम्ही इथे बसून पण घरी गिझर चालू असेल तर तुम्ही तो स्विच ऑफ किंवा स्विच ऑन करू शकता. किंवा तुमचे कर्टन्स आहेत घरी, इथे बसल्या बसल्या आय कॅन मोटराइज इट अँड ओपन इट, क्लोज इट. सो दिस इज टेक्निकली टेक्नॉलॉजी विच हॅज कम इन टू इंटिरियर्स. अदरवाईज इफ यू टॉक अबाउट मटेरियल्स अँड वॉट इज न्यू इन मार्केट, तर रोज काही ना काहीतरी न्यू हे येतच राहतं मार्केटमध्ये. असं. सो लुकिंग ॲट द फ्युचर, तुमचे अपकमिंग इयर्समध्ये इंटिरियर आणि लँडस्केप डिझायनिंगमध्ये कोणते नवे ट्रेंड दिसतील? ट्रेंड्स तर भरपूर येतात. ॲज आय टोल्ड यू की काही काही गोष्टी म्हणजे ऑटोमाइज्ड होतात, ऑटोमॅटिक गोष्टी होतात, किंवा काही काही गोष्टी इझी टू यूज राहतात. दीज ट्रेंड्स आर देअर. बट ट्रेंड्स इन थीम्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की काय थीम आपण घेतो आहे, कसं त्याला डिझाईन करतो आहे, कसं त्याला इम्प्लिमेंट करतो आहे. सो अशा भरपूर ट्रेंडिंग गोष्टी असतात. परत जे आपण अपॉल्स्ट्रीज वापरतो, फॅब्रिक्स असतील तुमचे किंवा डेकॉरचे आयटम्स असतील, इकडे आमचे ट्रेंड्स खूप जास्त काम करू शकतात. पण जे ट्रेडिशनल वर्क आहे, कार्पेंट्री, हे ते आपल्याला तिथेच थोडंसं ठेवायला लागतं. कारण मजबूती आणि इंडियन मेंटॅलिटी जे आहे ते जास्त मजबूती, किंवा वी आर फिल्ड विथ ट्रेडिशन, किंवा आपण जे म्हणतो की ओल्ड इज गोल्ड. राईट. तर आपल्यामध्ये ते भिनलेलं आहे. सो ते आपण कुठेतरी रूट्स सोडत नाहीत. भले जरी नवीन गोष्टी येत आहेत तरी कुठेतरी आपल्याला तिथे वळतोच आपण. सो त्याच्यासोबत आम्ही ट्रेंड्स
च क्लबिंग करून देन वी ट्राय टू गिव्ह समथिंग दॅट इज बेस्ट अँड न्यू टू द क्लायंट. ओके. सो आपण आतापर्यंतची जर्नी पाहिली तर तुम्हाला एखादी अशी गोष्ट जी चॅलेंजिंग वाटली आहे असं काही झालंय का? हो, चॅलेंजिंग म्हणजे आमच्या फील्डमध्ये ना भरपूर वेळा हँडओव्हर ऑफ द प्रोजेक्ट्स असतात. हो. आणि आम्ही क्लायंटला टाईम पिरियड सांगतो की 2 महिन्यात तुमचं काम कम्प्लीट होईल. पण क्लायंटचे मिडवे चेंजेस असतात की आता मला कुठेतरी बजेट अरेंज झालं आहे तर मला हे पण ॲड करून दे, मला ते पण ॲड. आय कॅन नॉट से नो आणि दॅट इज नॉट राईट. तर क्लायंटला हे समजत नाही की त्याच्यात तिचा टाइम जाणार आहे. आपण काहीतरी मध्येच सांगितलंय तिला, काम चालू असतानाच सांगितलंय ना मी तुला, थोडीच तुला झाल्यावर सांगितलंय. पण त्याला ती वर्कफोर्स लागते, ती वर्कफोर्स कुठेतरी दुसरीकडे काम करते, मला त्याला परत इथे बोलवायचं आहे, मग चालू असलेलं काम बंद करायचं आहे, मग तुमचं परत त्यात करायचं आहे. सो इट इज टाइम कन्झ्युमिंग. मग ॲट दी एंड दे डोंट कन्सिडर दॅट. सो त्यांना ते समजावणं, कन्व्हिन्स करणं की मॅम हे, आणि आपण डायरेक्टली पण ब्लेम नाही करू शकत की तुमच्यामुळे झालंय. बरं ठीक आहे, ते आपल्या अंगावर ओढून घेणं किंवा समजावून सांगणं की ते लेबर आहेत, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम, ते तू बघून घे, पण माझा तू का नाही द्याल. सो हे खूप एव्हरी डे आमचे हे फोन चालू असतात क्लायंटचे. काही क्लायंट्स रोज सकाळी उठल्या उठल्या अपडेट्स घेतात, दिवसच आमचा तसा सुरू करतात डोकं खात, आणि झोपता नाही, काय झालं, फोटो नाही आले. आता जर एक खिळा मारला तर तुम्हाला दिसणार आहे का डिफरन्स? नाही. फोटो का नाही आले? बरं ठीक आहे, पाठवले फोटो, काही दिसतच नाहीये काम केलेलं, आतमध्ये काहीतरी काम झालंय. नॉट एव्हरीथिंग हॅज टू बी फ्रॉम आउटसाईड. पण सो असे रोज आमचे चॅलेंजेसच चालू असतात साईटवरती. मग कोणी लेबरच काय हे झाला, मग आज तो गेलाच नाही, क्यों नाही गया, नाही आज बारिश आ रहा था, आज ये हो गया, आज वो हो गया. सो वी कॅन नॉट होल्ड एनीबडी. राईट. ओरडू शकतो, 2 शिव्या घालू शकतो, पण शेवटी तो करायचं तेच करतो. बरोबर. आणि क्लायंटला 1 पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज मी. सो ते माझ्याचकडे येतात. आणि बऱ्याचदा काय होतं ना, ॲट दी एंड ऑफ द प्रोजेक्ट, वेन इट्स टाइम टू सबमिट द प्रोजेक्ट, तेव्हा आमचे पैसे थांबवले जातात. ऑलमोस्ट वर्षातनं मी 10 ते 15 प्रोजेक्ट्स करते, त्याच्यातले 5 ते 6 प्रोजेक्ट्सचे माझे लास्ट पेमेंट्स हे विसरावे लागतात मला. सो कोणी 30,000, कोणी 40,000, कोणी 50,000 असे. ते म्हणजे एनीथिंग कॅन बी द रिझन. तू माझं डीलेच केला, माझं असंच नुकसान झालं, इकडे माझे 2 खिळे मारायचे राहिलेत, हे राहिले, ते करून दे, मी आत्ता पेमेंट करते. ते केल्यावरही मग समथिंग न्यू. सो सी, इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह, यू कॅन क्लिअरली मेक आउट की याला द्यायचं नाहीये. मग कुठेतरी आम्ही ते मॅनेज पण करायला बघतो पेमेंट्स, की आधीच लावताना वी स्टडी द क्लायंट्स. आय हॅव 10 years ऑफ एक्सपिरियन्स. तर मी प्रत्येक क्लायंट स्टडी करते की हा देणाऱ्यातला आहे किंवा हा नाही आहे, तर ह्याच्यासोबत आपल्याला असं डील करायचं आहे. टाइम टू टाइम पेमेंट्स मागून घेणं, नाही तर काम थांबवणं. आय नीड टू बी व्हेरी रूड ॲट टाइम्स, आय कांट हेल्प इट. कारण की काय होतं, पहिले तर मी फिमेल पडते, मी जास्त भांडायला जाऊ शकत नाही कोणाशी. आणि मी कुणाला मध्यंतरी मी केलंही होतं, आय ट्राय टू पुट अ प्रेशर ऑन हिम, पण मग ते मेल इगो त्यांचा हर्ट झाला. सो मग ते खूप मोठे इश्यूज होतात. मग ते हे आमचे एव्हरी डेचे चॅलेंजेस आहेत. आणि पेमेंट विसरणं तर ते मला आता गृहीतच धरायचं की कुठलं तरी पेमेंट आपलं राहणार आहे. आणि खूप डिलेजही होतात पेमेंटमुळे. मध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट्समध्ये क्लायंट खूप खर्च करून बसतात आणि मग शेवटी मग 4 लाख 5 लाखचे डिलेज असतात. 1 वर्ष पेमेंट आमचं रिकवर होत नाही. मग त्यांना फॉलोअप्स घ्या, त्यांच्याकडे जा, त्यांची हाजी करा, काय म्हणतात सर हॅपी बर्थडे करा, केक पाठवा, हे म्हणजे आम्हाला लक्षात ठेवा आमचे पैसे तुम्हाला द्यायचे. सो दॅट वी हॅव टू डू. सो दे आर मेनी चॅलेंजेस, मेनी चॅलेंजेस. म्हणजे दिसताना फक्त, म्हणजे मी ऑलमोस्ट एव्हरी डे पण रील वगैरे जे काढतो त्यात फक्त धनश्री जातीये साईटवर, उभी राहते, लोकांना असं करून कामं सांगते, घरी येते, विषय संपला. नाही, पण त्याच्या मागे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणालाच दिसत नाही. बरोबर. मी बऱ्याचदा माझ्या घरच्यांनी म्हणते, एक दिवस माझ्यासोबत साईटवर चलून दाखवा. म्हणजे एव्हरी डे माझं ड्रायव्हिंग 50 to 60 kilometers असतं. त्याच्यानंतर साईटवरती 2-2 तास उभं राहावं लागतं. सो असं वाटतं की जाऊन फक्त फिरून येते, बट इट्स नॉट दॅट इझी ॲट ऑल. राईट. असं. सो जे बडिंग एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांना ह्या फील्डमध्ये यायचं, त्यांना काय एक मेसेज देशील? सी, दिस फील्ड इज व्हेरी ब्युटिफुल बिकॉज तुम्ही कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करताय. तुम्ही कोणाची तरी खूप मोठी अमाऊंट त्याच्यात इन्व्हेस्ट करताय, ते तुमच्यावर विश्वास टाकणार आहेत. आज मी 40-40, 50-50 लाखाचे प्रोजेक्ट्स करते, ते माझ्या हातात ते पैसे देतात विश्वासाने की आमचं काहीतरी चीज करून दाखव. सो एवढा मोठा कोणीतरी विश्वास टाकणं इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. सो त्यांचा विश्वास कायम ठेवणं. आणि ह्या फील्डमध्ये
क्रिएटिव्हिटी इज द ओनली थिंग दॅट कॅन टेक यू अहेड. कॉपी पेस्ट कुणीही करू शकतं, बट त्याला एक लिमिट राहणार. आफ्टर अ पिरियड पीपल विल स्टार्ट अंडरस्टँडिंग की बाबा ही कॉपी करते किंवा हा कॉपी करतोय, this is not the right person. But if you are creative, it will take time for you to come ahead, to show up yourself. पण एकदा का तो विश्वास झाला ना तर there is nothing like that. पण पेशन्स खूप महत्वाचे आमच्या फील्डमध्ये. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूज देऊन तुम्ही जॉबसाठी पण जाता ना, खूप कमी पेमेंट्सवरती आमच्या फील्डमध्ये जॉब्स मिळतात, खूप कमी. इनफॅक्ट आय रिमेंबर मी जेव्हा माझं फर्स्ट इंटर्नशिप केलं, मी फॉर फ्री काम केलं वर्षभर. आय वॉन्टेड एक्सपिरियन्स. सो ते पेशन्स असणं किंवा त्या गोष्टी असणं हे खूप महत्वाचे आहेत. आणि आय टेल यू, आजकालच्या मुलांमध्ये ते बिलकुल नाही आहे. येतात, इतना सैलरी चाहिए, उतना तुमको आता क्या है, अब भी देती हूँ मैं उतना सैलरी, पर उतने सैलरी के जितना तुमको आता क्या है, कुछ नहीं, कुछ भी नहीं आता है. सो दॅट ॲरोगन्स, दॅट ॲटिट्यूड, इट डझंट वर्क या फील्डमध्ये, बिलकुल नाही. म्हणजे एनी फील्डमध्ये इट डझंट वर्क. सो ते आजकाल एक्सेप्टन्सच नाही आहे लोकांना किंवा मुलांना की आहे स्ट्रगल, क्रिएटिव्हिटी आहे, स्केचिंगच्या नावाने काही नसतं. म्हणजे आय फील व्हेरी बॅड की तुम्ही, तुमचे आईवडील तुमच्यावरती एवढा खर्च करून तुम्हाला शिकवताय, बट यू आर नॉट मेकिंग द मोस्ट आउट ऑफ इट. आणि मग यू एक्सपेक्ट अ लॉट ॲज वेल. राईट. सो डेडिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्ह फील्डमध्ये तर असायलाच हवं. सुपर. सो धनश्री, आज तू इतका मोलाचा संदेश दिलायस. एक तर क्रिएटिव्हिटी आणि डेडिकेशन, पेशन्स हवेत ह्या फील्डमध्ये, आणि शिकण्याची तयारी हवी. राईट. सो खूपच सुंदर आजचं जे आपण जे कन्व्हर्सेशन केलं ते खूप छान. तू आज इथं आली आहेस, आमच्यासोबत एवढे छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.